Okay, so good evening to all. ओके, गुड इव्हनिंग टू ऑल. माझा आवाज येतोय सगळ्यांना आणि स्क्रीन दिसते का? हो. ओके. सो आपल्याला आज मॉड्युलस आणि ॲम्प्लिट्यूडवरचे न्यूमेरिकल सॉल्व करायचे आहेत आणि त्यानंतर एक्सपोनेन्शियल फॉर्म आणि पोलर फॉर्म पण डिस्कस करायचा आहे आपल्याला. सो काल आपण जे काही डिस्कस केलं होतं बघा, त्याचं मी स्मॉल रिकॅप देतो अगोदर. आपण काल काय काय डिस्कस केलं होतं, ठीक आहे. सो कॅन राईट हिअर रिकॅप ऑफ प्रिव्हियस लेक्चर. ओके, कॉम्प्लेक्स नंबरमध्ये आपण काल न्यू टॉपिक स्टार्ट केलं होता, दॅट इज अ फर्स्ट अर्गान्स डायग्राम. ओके, अर्गान्स डायग्रामलाच आपण काय म्हणतो बघा, कॉम्प्लेक्स प्लेन. सो हे आपण डिस्कस केलं कॉम्प्लेक्स प्लेन. त्याचा आपण एक न्यूमेरिकल पण घेतला जो एक्झरसाइजमध्ये होता आणि सॉल्ड न्यूमेरिकल मी टेक्स्टबुकमधला तुम्हाला करायला दिला होता, बट तुमच्यापैकी कोणाचाच रिप्लाय मला नाही आला काल. ओके, टेक्स्टबुकमध्ये सॉल्व होता तो प्रॉब्लेम. नेक्स्ट आपण डिस्कस केलं बघा मॉड्युलस. सो मॉड्युलसचा फॉर्म्युला काय आहे, आता फॉर्म्युला लक्षात ठेवा. मॉड्युलस हा डिनोट केला जातो मॉड ऑफ झेड किंवा आर. याचा फॉर्म्युला काय असतो, इन द स्क्वेअर रूट ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. ठीक आहे, ए आणि बी कोण आहे, सपोज आपला कॉम्प्लेक्स नंबर आहे झेड इज इक्वल टू ए प्लस आय बी. हा जर आपला कॉम्प्लेक्स नंबर आहे तर ए काय रिप्रेझेंट करतो, रिअल नंबर, आणि बी काय रिप्रेझेंट करतो, इमॅजिनरी नंबर. यांचा स्क्वेअर करून ॲडिशन करायची स्क्वेअर रूटमध्ये. सो इट विल गिव्ह द मॉड्युलस. ओके, अँड ॲम्प्लिट्यूड. ॲम्प्लिट्यूडचं आणखीन एक नाव काय आहे, आर्ग्युमेंट. सो ओके, आर्ग्युमेंट याला डिनोट करतो आपण थिटाने. सो थिटा इज इक्वल टू टॅन इनवर्स. फॉर्म्युला आहे बी अपॉन ए. ओके, बी आणि ए तुम्हाला मी आत्ता सांगितलं. बी कोण आहे, बी इज अ येस इमॅजिनरी नंबर आणि ए इज अ रिअल नंबर. ओके, त्यानंतर आपण क्वाड्रंट सिस्टीममध्ये समजा कॉम्प्लेक्स नंबर ओके कोणत्या क्वाड्रंटमध्ये येईल हे आपण डिस्कस केलं होतं. त्यासाठी कोणते अलाइड अँगलचे फॉर्म्युले यूज करायचे ते पण आपण डिस्कस केलं होतं. मी पुन्हा ते पण रिपीट करतो. समजा आपली एक क्वाड्रंट सिस्टीम आहे, ठीक आहे. सो हा आपला कोणता ॲक्सिस आहे, एक्स. याला काय म्हणतात, रिअल ॲक्सिस. नेक्स्ट हा आपला वाय ॲक्सिस आहे, वी कॅन कॉल इट्स अ इमॅजिनरी ॲक्सिस. करेक्ट. आता हे बघा, कॉम्प्लेक्स नंबर कोणत्या क्वाड्रंटमध्ये ओळखायचा कसा, तर त्यांचे रिअल नंबर आणि इमॅजिनरी नंबर. एक मिनिट, यांचे आपल्याला काय लागतात, साईन. जर रिअल नंबर आणि इमॅजिनरी नंबर दोघंही पॉझिटिव्ह असतील तर ते कोणत्या क्वाड्रंटमध्ये येतील, फर्स्ट क्वाड्रंटमध्ये. रिअल नंबर समजा निगेटिव्ह आहे, इमॅजिनरी नंबर पॉझिटिव्ह, म्हणजे ए निगेटिव्ह बी पॉझिटिव्ह, तर ते सेकंड क्वाड्रंटमध्ये येतील. ओके, थर्ड क्वाड्रंटसाठी काय आहे, दोन्ही निगेटिव्ह, रिअल आणि इमॅजिनरी नंबर दोघं जर निगेटिव्ह असतील तर ते कोणत्या क्वाड्रंटमध्ये येतील, थर्डमध्ये येतील. ओके, आणि रिअल नंबर पॉझिटिव्ह आहे, इमॅजिनरी नंबर निगेटिव्ह आहे, असं जर नंबर असेल तर तो कोणत्या क्वाड्रंटमध्ये येईल, फोर्थ क्वाड्रंटमध्ये. ओके, फक्त अँगल काढण्यासाठी आपण अलाइड अँगलचे फॉर्म्युले यूज करणार आहे. सो ते आपल्याला ट्रिग्नोमेट्री 2मध्ये स्टडी करायचे आहेत, पण त्यासाठी मी तुम्हाला सिंपल 3 फॉर्म्युले लक्षात ठेवायला लावले. जर आपला कॉम्प्लेक्स नंबर सेकंड क्वाड्रंटमध्ये येतोय तर इथं फॉर्म्युला असणार आहे आपला पाय मायनस थिटा, कारण आपल्याला अँगल्स माहिती आहेत बघा. इथलचा अँगल किती असतो, 0 बरोबर. इथलचा अँगल किती असतो रॅडियनमध्ये, π/2 किंवा 90 डिग्री. इथलचा असतो पाय किंवा 180 डिग्री. इथलचा अँगल असतो आपला 3π/2 आणि इथलचा परत अँगल किती असतो आपला 2π. ओके, सो इथं आलं पाय मायनस थिटा. डिग्रीमध्ये असेल तर पायला आपण 180 लिहू शकतो. ओके, थर्ड क्वाड्रंटमध्ये येत असेल तर पाय प्लस थिटा, आणि फोर्थ क्वाड्रंटमध्ये येत असेल तर अलाइड अँगलचा कोणता फॉर्म्युला वापरायचा, 2π मायनस थिटा. ठीक आहे, सो एवढं आपल्याला इथं यूज करायचं आहे. ठीक आहे ना. इथं अर्गान्स डायग्राम आपण काल डिस्कस केलं होतं. सो झेड इज इक्वल टू ए प्लस आय बी. मॉड्युलसचा खूप सिंपल फॉर्म्युला आहे, रूटमध्ये ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर, आणि आर्ग्युमेंट किंवा ॲम्प्लिट्यूडचा फॉर्म्युला आहे थिटा इज इक्वल टू टॅन इनवर्स बी अपॉन ए. ओके, आता आपण एक्झाम्पलला स्टार्ट करणार आहे. सो याची जी एक्झरसाइज आहे बघा आपली, ती आहे 1.3, आणि क्वेश्चन नंबर पण सांगतो मी तुम्हाला. सो तुमच्याकडे बुक असेल तर तुम्ही ते क्वेश्चन्स लगेच चेक करू शकता. सो इथं मी लिहितो आपली एक्झरसाइज आहे
1.3. ओके, याच्यामध्ये हे क्वेश्चन्स आहेत. एक्झरसाइज 1.3 त्यामधला क्वेश्चन नंबर 1 आहे आपला. क्वेश्चन 1. सो क्वेश्चन 1 काय, फाइंड द मॉड्युलस अँड ॲम्प्लिट्यूड. फाइंड मॉड्युलस and amplitude of the following complex numbers. Of the following complex numbers. ठीक आहे, खूप सिंपल आहे. मी प्रॉब्लेम स्टार्ट करतो आता. फॉर्म्युला समजले तुम्हाला दोन. जे मॉड्युलस ऑफ झेड किंवा आर चा फॉर्म्युला आहे रूटमध्ये ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर, आणि ॲम्प्लिट्यूडचा फॉर्म्युला आहे थिटा इज इक्वल टू टॅन इनवर्स बी अपॉन ए. ओके, सो फर्स्ट क्वेश्चन, त्यामध्ये आपला पहिला क्वेश्चन आहे झेड इज इक्वल टू 7 मायनस 5i. ओके ना. काय करायचं माहिती आहे का, क्वेश्चन लिहिला का इथं मी डायरेक्ट त्याचा क्वाड्रंट लिहितो. ओके, आन्सरमध्ये मला काय लिहायचं, याचा क्वाड्रंट लिहायचा. सांगा रे कोणत्या क्वाड्रंटमध्ये आहे रे हा. याचा रियल नंबर पॉझिटिव्ह आहे, इमॅजिनरी नंबर निगेटिव्ह आहे, म्हणजे एक्स पॉझिटिव्ह वाय निगेटिव्ह. कोणता क्वाड्रंट असतो सांगा प्लीज एनीवन. एक्स पॉझिटिव्ह वाय निगेटिव्ह, विच क्वाड्रंट. हे ओळखता आलं पाहिजे तरच आपल्याला सॉल्व्ह होतील प्रॉब्लेम. येस एनीवन. एक्स पॉझिटिव्ह वाय निगेटिव्ह मुलांनो. हां बघा आता सांगा कोणता क्वाड्रंट. पहिला नंबर हां, एक्स पॉझिटिव्ह वाय निगेटिव्ह 4. करेक्ट. कोणता क्वाड्रंट. अरे सिंपल आहे बघा, दोन्ही पॉझिटिव्ह असेल तर पहिला क्वाड्रंट. ओके, रियल नंबर निगेटिव्ह, इमॅजिनरी पॉझिटिव्ह, मायनस प्लस सेकंड क्वाड्रंट, मायनस मायनस थर्ड क्वाड्रंट, आणि प्लस मायनस फोर्थ क्वाड्रंट. ओके, सो हा नंबर कोणत्या क्वाड्रंटमध्ये येतं, फोर्थ क्वाड्रंटमध्ये आहे. सो इथं मी मार्क करतो बघा, इट इज इन अ फोर्थ क्वाड्रंट. हे कायसाठी लागतं आहे आपल्याला, अँगल काढण्यासाठी लागतं आहे. ओके, हा नंबर आपला फोर्थ क्वाड्रंटमध्ये आहे. करेक्ट. आता याला काय करायचं आहे, इक्वलिटी. ठीक आहे, आपला झेड इज इक्वल टू का असतो, ए प्लस आय बी. बरोबर ना, हाच फॉर्म्युला असतो ना आपला, झेड इज इक्वल टू ए प्लस आय बी. मग बाय युझिंग इक्वलिटी ऑफ कॉम्प्लेक्स नंबर, बाय युझिंग इक्वॅलिटी ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. सांगा मग मला, ए ची व्हॅल्यू किती झाली. ए म्हणजे तुमचा रियल नंबर 7 आला बरोबर, आणि बी किती आला याच्यामध्ये, -5. फर्स्ट मला काय फाइंड आउट करायचं आहे, मॉड्युलस. मॉड्युलस याला रिप्रेझेंट कसं करायचं आहे, मॉड ऑफ झेड किंवा आर इज इक्वल टू, हां बोला काय फॉर्म्युला आहे याचा, स्क्वेअर रूटमध्ये ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. सो इट इज इक्वल टू इन द स्क्वेअर रूट. अगोदर कोणाचा स्क्वेअर घ्यायचा आहे तुम्हाला, 7चा स्क्वेअर प्लस बी -5चा स्क्वेअर. करेक्ट. ओके, सो 7चा स्क्वेअर किती आला, 49. 5चा स्क्वेअर किती आहे, -5. मायनसचा स्क्वेअर ऑलवेज प्लस असेल. ओके ना, सो 25. हां, सो 49 प्लस 25 किती येतं आन्सर आहे. दोघांचे ॲडिशन सांगा. 74. करेक्ट. ओके, सो हे झालं आपलं पहिलं आन्सर. आर इज इक्वल टू काय झाला, 75. सो दिस इज द फर्स्ट मॉड्युलस. आता आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, ॲम्प्लिट्यूड. ॲम्प्लिट्यूडचं दुसरं नाव काय आहे, आर्ग्युमेंट. याला कशाने रिप्रेझेंट करतात, थिटा. ओके, याचा फॉर्म्युला काय आहे, टॅन इनवर्स बी अपॉन ए. सो इट इज इक्वल टू टॅन इनवर्स. हां सांगा, टॅन इनवर्स बी ची व्हॅल्यू किती आहे. येस बघा, बी -5. हां, बी -5 आणि ए किती आहे, 7 आहे बरोबर ना. हा बोला, काही डाऊट असेल तर विचारा मला. बी -5 आणि ए काय आहे, 7 आहे. ओके, आता आपण चौथ्या क्वाड्रंटमध्ये बघा, मी चौथ्या क्वाड्रंटचा तुम्हाला आलर अँगलचा फॉर्म्युला काय सांगितला, 2π - θ. दिसतो की इथं 2π - θ. हा सिंपल फॉर्म्युला आहे. ओके, आणि 2π हा ॲक्सिसवरती बघा, इथं 2π कोणासोबत आला इथं बघा ना, 2π आणि 0 बरोबर ना, एकाच ॲक्सिसवरती आहे. म्हणजे 2π ची व्हॅल्यू तुम्ही काय पुट करू शकता, इथं 0 पुट करू शकता. येतं लक्षात तुमच्या.
2π म्हणजे 0 असतो. म्हणजे तुम्ही इथं फॉर्म्युला डायरेक्ट कसा लिहायचा आहे समजून घ्या. इथं मला थिटा इज इक्वल टू हे जो अँगल आला आहे ना आपला, हा कशामधून तुम्हाला मायनस करायचा आहे, हा आपल्याला मायनस करायचा आहे 2π मधून. ओके, सो 2π मायनस, आता ज्यावेळेस तुम्ही त्याला 2π मधून मायनस करणार आहे ना, त्यावेळेस तो आतमधला मायनस साईन लिहू नका. म्हणजे इथं मी डायरेक्टली काय केलं आहे, आलॅड अँगलचा फॉर्म्युला यूज करून टाकला आहे. आपण चौथ्या क्वाड्रंटमध्ये आलॅड अँगलचा फॉर्म्युला काय होता, 2π मायनस थिटा होता. ह्या बघा इथं आहे. ओके ना, 2π मायनस थिटा, हा फॉर्म्युला आपण यूज करून राहिलो, 2π मायनस थिटा चौथ्या क्वाड्रंटसाठीचा. सो मी ज्यावेळेस तो फॉर्म्युला यूज केला 2π मायनस थिटा, कारण थिटाची व्हॅल्यू हे बघा, हो थिटाची व्हॅल्यू किती आली माझी इथं, टॅन इनवर्स -5/7 होती. सो 2π मधून हाच अँगल मी मायनस केला. ज्यावेळेस मी आलॅड अँगलचा फॉर्म्युला यूज करतोय ना, त्यावेळेस त्याचं निगेटिव्ह साईन रिमूव्ह करून टाकायचं. ओके, सो ते एक हे का असं होतं हे आपण ट्रिग्नोमेट्रीमध्ये स्टडी करणार आहे पुढं. आणि इनवर्स ट्रिग्नोमेट्री आपल्याला 12वीला स्टडी करायची आहे. ठीक आहे, तो सो तिथून पण तुमचं क्लिअर होईल. पण आता आपल्याला इनवर्स ट्रिग्नोमेट्री डिस्कस करायची नाही आहे. सो डायरेक्टली कसं लक्षात ठेवा की ज्यावेळेस तुम्ही आलॅड अँगलचा फॉर्म्युला यूज करताय त्यावेळेस मायनस रिमूव्ह करून टाकला. सो इथं झाला 2π मायनस टॅन इनवर्स 5/7. आणि 2π म्हणजेच काय असतो 0, म्हणजे 2π 0 झाला. म्हणजे काय राहिला आपला आन्सर, मायनस टॅन इनवर्स 5/7. हे झालं माझा आन्सर. ठीक आहे, समजलं का रे? तुम्हाला फक्त काय समजलं पाहिजे माहिती आहे का, आपण कोणत्या क्वाड्रंटमध्ये आहे. सो बाकी प्रॉब्लेम खूप सिंपल आहे. अँगल एकदा जमला ना काढायला, कारण याच्यावरतीच पोलार फॉर्म आणि एक्सपोनेन्शियल फॉर्म आहे पुढं. समजलं सगळ्यांना? ओके, नंबर ऑफ प्रॉब्लेम घ्यायचे आपल्याला, 10 प्रॉब्लेम घ्यायचे आपल्याला टोटल. ओके, सो तुम्हाला हे क्लिअर होऊन जाईल आजचं लेक्चर येऊन. नेक्स्ट प्रॉब्लेम नंबर 2. प्रॉब्लेम सेकंड आहे बघा, √3 प्लस झेड इज इक्वल टू √3 प्लस √2i. आहे बघा इथं रिअल नंबर इमॅजिन नंबर दोघंही पॉझिटिव्ह आहे, बरोबर ना? दोघं पॉझिटिव्ह असेल तर क्वाड्रंट कोणता रे? दोन्ही प्लस प्लस आहे. कोणता क्वाड्रंट? फर्स्ट. व्हेरी गुड, फर्स्ट क्वाड्रंट. आणि फर्स्ट क्वाड्रंटसाठी कोणताच आलॅड अँगलचा फॉर्म्युला नाही. सो जो अँगल असेल तोच आपला फायनल आन्सर आहे. ओके, सो वी कॅन राईट हिअर वी हॅव झेड इज इक्वल टू काय असतं, a प्लस IB. मग सांगा मला, बाय युझिंग इक्वॅलिटी ऑफ कॉम्प्लेक्स नंबर, a ची व्हॅल्यू किती आली इथं, √3 बरोबर, आणि b ची व्हॅल्यू किती, √2. समजलं ना? हो, आय लिहायचा नाही बघा, कारण आपण कोएफिशिएंट लिहितो. आता मला फर्स्ट काय फाइंड आउट करायचं आहे, फर्स्ट फाइंड आउट करायचं आहे मला मॉड्युलस. सो मॉड्युलस कशाने रिप्रेझेंट करतो आपण याला, मॉड ऑफ झेड किंवा आर. काय फॉर्म्युला आहे, इन द स्क्वेअर रूट a² प्लस b². सो इज इक्वल टू इन द स्क्वेअर रूट a किती इथं, √3चा स्क्वेअर प्लस b किती इथं, √2चा स्क्वेअर. करेक्ट. बघा आता काय होईल ॲडिशन दोघांची. √5. करेक्ट, √3चा स्क्वेअर झाला 3, √2चा स्क्वेअर झाला 2, फायनल आन्सर काय आला √5. हे झालं बघा माझं मॉड्युलस. समजलं हे आर. आता मला फाइंड आउट करायचं आहे ॲम्प्लिट्यूड, किंवा याचं सेकंड नेम आहे आर्ग्युमेंट. ॲम्प्लिट्यूड थिटा इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे, टॅन इनवर्स. मी तुम्हाला काय सांगितलं बघा, याला काय रीड करायचं, इनवर्स. टॅन इनवर्स b/a. सो टॅन इनवर्स, सांगा b ची व्हॅल्यू किती आहे, √2, आणि a ची व्हॅल्यू किती आहे, √3. आता दोघं पण स्क्वेअर रूटमध्ये आहे, बरोबर ना? दोघं जर स्क्वेअर रूटमध्ये असेल तर आपण त्यांना एकाच स्क्वेअर रूटमध्ये लिहू शकतो. सो टॅन इनवर्स रूटमध्ये 2/3. हे झालं फायनल आन्सर. आपण पहिल्या क्वाड्रंटमध्ये आहे, पहिल्या क्वाड्रंटमध्ये डायरेक्ट आपली तीच व्हॅल्यू ठेवायची. थिटा जो आला तेच फायनल आन्सर. थिटा इज इक्वल टू काय आलं, टॅन इनवर्स रूटमध्ये 2/3. ओके, अंडरस्टूड एव्हरीवन? ओके, नेक्स्ट प्रॉब्लेम नंबर 3. आता तुम्ही मला आन्सर सांगत चला. झेड इज इक्वल टू ॲक्टिव्हली एकदम, काय अवघड नाही बघा, -8 प्लस 15i. एक्स निगेटिव्ह आहे, वाय पॉझिटिव्ह आहे. म्हणजे रिअल नंबर तुमचा निगेटिव्ह आहे, इमॅजिनरी नंबर पॉझिटिव्ह आहे. सगळ्यात अगोदर मला सांगा की आपण कोणत्या क्वाड्रंटमध्ये आहे, हा कॉम्प्लेक्स नंबर कोणत्या क्वाड्रंटमध्ये आहे.
व्हेरी गुड. कोणता क्वाड्रंट आहे? Second. सेकंड. करेक्ट. हे ओळखणं खूप इम्पॉर्टंट आहे अगोदर. सेकंड क्वाड्रंट. आणि आपला कॉम्प्लेक्स नंबर आपण कसा लिहितो? वी हॅव झेड इज इक्वल टू ए प्लस आय बी. मग मला सांगा ए ची व्हॅल्यू किती? येस बोला. ए -8. -8 कम्पेअर करतोय ना आपण इथं. ए बरोबर ना. ए म्हणजे रिअल नंबर. किती आहे? -8. आणि सांगा मग बी ची व्हॅल्यू किती? बी इज 15. 15. ओके. सो फर्स्ट मला फाइंड आउट करायचं आहे मॉड्युलस. सो मॉड्युलस इज इक्वल टू मॉड ऑफ झेड इज इक्वल टू आर. 7. काय फॉर्म्युला? इन द स्क्वेअर रूट ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. हां, ए स्क्वेअर -8चा स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर काय येतो तो? 15चा स्क्वेअर. बरोबर आहे. ओके. हां सांगा 8चा स्क्वेअर किती? 64. आणि 5चा स्क्वेअर किती? 225. करेक्ट. या दोघांची ॲडिशन किती होईल? 64 प्लस 225 यांची ॲडिशन झाली 289. 5 प्लस 4 9, 6 प्लस 2 8, 289. तुमच्यापैकी मला कोण सांगतं रे 289 हा कोणाचा स्क्वेअर आहे? 17. करेक्ट. कोणाचा स्क्वेअर आहे हा? 17. सो आरची व्हॅल्यू झाली आपली 17. समजलंय? आता मला फाइंड आउट करायचा थिटा, दॅट इज आवर ॲम्प्लिट्यूड. ओके. सो थिटा म्हणजेच काय? आपलं ॲम्प्लिट्यूड आहे. सो कॅन राईट हिअर ॲम्प्लिट्यूड. जस्ट वेट. So amplitude theta is equal to फॉर्म्युला आहे आपला tan इनवर्स b अपॉन a. सो इज इक्वल टू tan इनवर्स. सो बोला b ची व्हॅल्यू काय आहे? इथं वरती बघा b 15 आहे आणि a -8 आहे. 15. ओके. b किती आहे? 15 आणि a किती आहे? -8. ओके. आता चला सेकंड क्वाड्रंटसाठी. सेकंड क्वाड्रंटमध्ये होतो आपण. सो सेकंड क्वाड्रंटचा आलाइड अँगलचा फॉर्म्युला काय? बघा इथं आपण सेकंड क्वाड्रंटमध्ये. बरोबर. दिस इज सेकंड क्वाड्रंटचा अलाइड अँगलचा फॉर्म्युला काय? हा पाय मायनस थिटा. म्हणजे जो अँगल आलाय ना तो कशातून मायनस करायचा आहे? आपल्याला पायमधून मायनस करायचा आहे. ओके. सो फायनल आन्सर मी तुम्हाला सांगितलं कसं लिहिणार आहे आपण. सो आपण लिहिताना काय करणार इथं? वी कॅन राईट हिअर पाय मायनस. ओके. ज्यावेळेस तुम्ही अलाइड अँगलचा फॉर्म्युला यूज करताय त्यावेळेस आतमधला निगेटिव्ह साईन रिमूव्ह करा. इथं आतमध्ये निगेटिव्ह होतं ते रिमूव्ह करून टाकायचं. सो काय झालं? आन्सर आपलं फायनल पाय मायनस tan इनवर्स 15/8. दिस इज द व्हॅल्यू ऑफ थिटा. खूप सिम्पल आहे बघा. जर तुम्ही ते फॉर्म्युले व्यवस्थित जर लक्षात जर ठेवले सो वी गेट द फुल मार्क्स इन द एक्झाम. ठीक आहे. कारण याच्यावरतीच पुढचं आहे आपलं आता पोलर फॉर्म आणि एक्सपोनेन्शियल फॉर्म. आपल्याला मॉड्युलस आणि ॲम्प्लिट्यूड काढता आले पाहिजेत. समजलं आहे? ओके. आता नेक्स्ट प्रॉब्लेम. प्रॉब्लेम नंबर 4. प्रॉब्लेम नंबर 4 आहे आपला झेड इज इक्वल टू -3 इन ब्रॅकेट 1 - I. ठीक आहे. असं दिलं आहे त्यांनी. सो याला मी सिम्प्लिफाय करतो आधी. -3ने आतमध्ये मल्टिप्लाय करतो. -3 × 1 झाला -3. हे मायनस हे मायनस झालं प्लस 3 × I 3I. पुन्हा रिअल नंबर निगेटिव्ह आहे, इमॅजिनरी नंबर पॉझिटिव्ह आहे. म्हणजे एक्स निगेटिव्ह वाय पॉझिटिव्ह. कोणता क्वाड्रंट? येस एनीवन? दुसरा. सेकंड. व्हेरी गुड. कोणता क्वाड्रंट आहे? परत हा सेकंड क्वाड्रंट आहे. याला बरोबर याला पुन्हा कोणासोबत कम्पेअर करायचं आपल्याला? वी हॅव झेड इज इक्वल टू ए प्लस आय बी. बरोबर. सो इमॅजिनरी रिअल नंबर किती आला? -3. इमॅजिनरी नंबर किती आला? +3. बरोबर आहे. ओके. नाव आता आपल्याला फर्स्ट फाइंड आउट करायचं आहे मॉड्युलस. सो कॅन राईट हिअर देअरफॉर मॉड्युलस. याला आपण डिनोट कसं करतो? मॉड ऑफ झेड इज इक्वल टू आर इज इक्वल टू इन द स्क्वेअर रूट
ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर सो इज इक्वल टू इन द स्क्वेअर रूट. एची व्हॅल्यू आहे -3चा स्क्वेअर प्लस बीची व्हॅल्यू आहे +3चा स्क्वेअर. करेक्ट. याला आपण कसं लिहू शकतो, -3चा स्क्वेअर 9 प्लस 3चा स्क्वेअर 9. 9 दोन वेळेस आला बघा. याला मी असं लिहू करे 2 टाइम्स 9 + 9 18 होतं आणि 2 × 9 पण किती होतं 18. ओके, दोन वेळेस आला म्हणून मी दिलं 2 टाइम्स 2 × 9. सो 9चं स्क्वेअर रूट निघतंय बघा. 9चं स्क्वेअर रूट किती 3 आणि रूटमध्ये किती राहिला करेक्ट 3√2 इज द आन्सर. हे झालं आर. ओके, दिस इज द व्हॅल्यू ऑफ आर. नाव आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे आर नंतर, आता थिटा फाइंड आउट करायचा आहे. ओके, सो थिटा इज इक्वल टू, थिटा म्हणजे कोण आहे ॲम्प्लिट्यूड. सो ॲम्प्लिट्यूड थिटा इज इक्वल टू फॉर्म्युला टॅन इनवर्स बी अपॉन ए इज इक्वल टू हां टॅन इनवर्स बी अपॉन ए. बीची व्हॅल्यू 3 आहे, एची व्हॅल्यू -3 आहे बरोबर. सो टॅन इनवर्स वी कॅन राईट बीची व्हॅल्यू 3, एची व्हॅल्यू -3. आपण कोणत्या क्वाड्रंटमध्ये होतो रे, सेकंड क्वाड्रंट. सेकंड क्वाड्रंटचा अलाइड अँगलचा फॉर्म्युला काय आहे, सेकंड हां अलाइड अँगलचा फॉर्म्युला काय आहे त्याचं पाय मायनस थिटा. पाय मायनस म्हणजे अँगल करेक्ट. टॅन इनवर्स हां याला थोडं सिम्प्लिफाय करू आपण अगोदर. हा काय होईल बघा टॅन इनवर्स. हे 3 आणि 3 कॅन्सल होतील बरोबर ना. 3 कॅन्सल झाले म्हणजे किती राहिला इथं -1 राहिला. काय राहिला इथं -1. बघा 3 कॅन्सल झाला, इथं राहिला -1. समजलं ना. आता ज्यावेळेस मी आलाइड अँगलचा फॉर्म्युला वापरतोय त्यावेळेस आतमधला मायनस साईन निघून जाईल म्हणजे इथं किती राहिला फक्त टॅन इनवर्स 1. आणि टॅन इनवर्स 1 ही स्टँडर्ड व्हॅल्यू आहे बरोबर आहे. आता तुमच्यापैकी कोणतरी एकाने मला सांगा टॅनची व्हॅल्यू 1 कोणत्या अँगलला. काल मी तुम्हाला तो टेबल पण लिहून दिला होता. साइन कॉस टॅन 3 व्हॅल्यू. व्हेरी गुड. टॅनची व्हॅल्यू 1 कोणत्या अँगल येते 45. मला सांगा मी इथं अँगल रॅडियनमध्ये काढून राहिलो आहे, मग 45ला रॅडियनमध्ये कसं लिहू रे. 45ला रॅडियनमध्ये हाऊ टू राईट. येस एनीवन, कोणाचे पार्ट असतील तर ते π/4. व्हेरी गुड. 45 किती असतो π/4. ज्यांना माहीत नाही त्यांनी लक्षात ठेवा. मी तुम्हाला स्टँडर्ड अँगल डिग्री आणि रॅडियनमध्ये लिहून दिलेले आहेत, किंवा काल ज्यावेळेस मी टेबल तुम्हाला लिहून दिला ना त्या टेबलच्या वरती तुम्ही बघा खाली आपण डिग्रीमध्ये लिहिले होते आणि वरती जे आपण लिहिले आहेत अँगल्स ते रॅडियनमध्ये आहेत. ओके, आता यांची सबस्ट्रॅक्शन करायची आपल्याला. पाय मायनस π/4. ओके, क्रॉस मल्टिप्लिकेशन सबस्ट्रॅक्शन करा. सो काय होईल बघा याचा आन्सर. हे 4 × पाय 4 पाय मायनस पाय डिवायडेड बाय 4 बरोबर ना. हे 4 × पाय 4 पाय मायनस पाय किती झालं फायनल आन्सर 3π/4. येस, दिस इज द अँगल थिटा. समजला क्वेश्चन. ज्यावेळेस स्टँडर्ड व्हॅल्यूज येतील ना म्हणजे ज्याचे अँगल्स तुम्हाला माहिती आहेत त्यावेळेस ते अँगल तुम्हाला पुट करायचे. ओके, सो दिस इज द क्वेश्चन नंबर 4. नेक्स्ट पुढचा क्वेश्चन घेऊ आपण. क्वेश्चन नंबर 5 आहे आता याच्यामध्ये. -4 -4i मायनस झेड इज इक्वल टू -4 -4i. ओके, दोन्ही निगेटिव्ह आहे. चला तुमच्यापैकी एकाने मला सांगा कोणता क्वाड्रंट. थर्ड क्वाड्रंट. येस येस. दोन्ही निगेटिव्ह म्हणल्यावर कोणता क्वाड्रंट आला थर्ड क्वाड्रंट आला. लगेच तुम्हाला समजलं पाहिजे बघा. थर्ड क्वाड्रंट अँगल काढण्यासाठी थर्ड क्वाड्रंटचा अलाइड अँगलचा फॉर्म्युला आहे पाय प्लस थिटा. ओके ना, असं क्विक येईल बघा तुम्हाला प्रॅक्टिसने. सो वी हॅव हां आपल्याकडे झेड इज इक्वल टू काय असतो ए प्लस आय बी बरोबर आहे. झेड इज इक्वल टू काय झालं ए प्लस आय बी. मग एची व्हॅल्यू किती -4, बीची पण व्हॅल्यू किती -4. हे बा पहिला पार्ट असतो आपला ए, दुसरा असतो बी. दोन्ही -4 -4 आहे. सगळ्यात अगोदर मला फाइंड आउट करायचा आहे मॉड्युलस. याला आपण डिनोट करतो मॉड ऑफ झेड इज इक्वल टू आर इज इक्वल टू इन द स्क्वेअर रूट ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. सो इट इज इक्वल टू ए म्हणजे कोण आहे -4चा स्क्वेअर करेक्ट. बी कोण आहे +4चा सॉरी -4चा स्क्वेअर. हां दोन्ही मायनस आहे बट दोघांचा स्क्वेअर प्लस राहील 16 + 16. जसं मी लास्ट प्रॉब्लेममध्ये यूज केलं बघा 16 2 टाइम्स आला. सो याला लिहिणार कसं तुम्ही 16 + 16 2 टाइम्स 16 म्हणजे काय होतं तुम्हाला स्क्वेअर रूट काढता येतं बघा फास्ट. 16चं स्क्वेअर रूट किती 4, 2चा स्क्वेअर रूट निघत नाही √2. सो दिस इज द व्हॅल्यू ऑफ मॉड्युलस.
करेक्ट. आरची व्हॅल्यू काय झाली 4√2 झाली. आता मला फाइंड आउट करायचं आहे ॲम्प्लिट्यूड. सो ॲम्प्लिट्यूड थिटा इज इक्वल टू फॉर्म्युला आहे टॅन इनवर्स बी अपॉन ए. सो इट इज इक्वल टू टॅन इनवर्स हां बीची व्हॅल्यू काय आहे -4, एची व्हॅल्यू काय आहे -4. हे बघा दोन्ही कॅन्सल होईल. -4 कॅन्सल झालं म्हणजे किती झाला हा टॅन इनवर्स 1 झाला. ओके. बट आपण कोणत्या क्वाड्रंटमध्ये येत रे. वी आर इन अ थर्ड क्वाड्रंट. ओके. सो थर्ड क्वाड्रंटचा माझा अलाइड अँगलचा फॉर्म्युला काय आहे पाय प्लस थिटा. थिटा किती आलेला आहे टॅन इनवर्स 1. आता व्हॅल्यू पुट करा. मला सांगा टॅनची व्हॅल्यू 1 कोणत्या अँगलला. लास्ट क्वेश्चनलाच रिपीट केलं आपण. सांगा टॅनची व्हॅल्यू 1 कोणत्या अँगलला 45 चं रॅडियन मध्ये कसं लिहितात 45 बरोबर. रॅडियन मध्ये कसं लिहितो आपण π/4. ओके. 45 वी कॅन राईट π/4. करा ॲडिशन. लास्ट स्टेजमध्ये सबट्रॅक्ट मध्ये ॲडिशन आहे. पाय इंटू 4 4π प्लस 5 ओके. किती झालं रे आपला आन्सर फायनल. मग हे 5π/4. दिस इज द व्हॅल्यू ऑफ थिटा. 5π/4. येस. समजला क्वेश्चन. मग आन्सर झालं आपलं 5π/4. ओके. नेक्स्ट प्रॉब्लेम नाव किती झाले बघा आपले 5 प्रॉब्लेम तर होऊन गेले आहे की नाही. प्रॉब्लेम नंबर 6 √3 - 1 झेड इज इक्वल टू √3 - 1. हां सांगा मला तुमच्यापैकी आता कोणीतरी की इथं एक्स पॉझिटिव्ह म्हणजे रिअल नंबर पॉझिटिव्ह आहे अँड इमॅजिनरी नंबर निगेटिव्ह आहे. √3 - I सॉरी 1 नाही मी करेक्ट करतो तर जस्ट वेट. √3 - I. हां सांगा आता. रिअल नंबर पॉझिटिव्ह आहे इमॅजिनरी नंबर निगेटिव्ह आहे म्हणजे एक्स पॉझिटिव्ह वाय निगेटिव्ह. कोणता क्वाड्रंट फोर्थ क्वाड्रंट. करेक्ट. फोर्थ क्वाड्रंट. ओके. याला कोणासोबत कम्पेअर करायचं आपल्याला. वी हॅव झेड इज इक्वल टू A + IB बरोबर. मग सांगा रे ए ची व्हॅल्यू किती आली √3 आणि बी ची व्हॅल्यू किती आली. सांगा रे बी ची व्हॅल्यू काय लिहू मी इथं. येस क्विक 0 नाही -1 -1 बरोबर का -1. कारण इथं आयचा कोइफिशियंट किती रे विथ साइन आपण घेतो ना. आयचा कोइफिशियंट किती काहीच नाही म्हटल्यावरती 1 असतो. बट इथं मायनस साइन आहे. सो बी की झाला हा -1 झाला. समजलं सगळ्यांना बी -1 कसा आला. येस समजलंय ना. हो सर. येस. सो फर्स्ट आपल्याला फाइंड आउट करायचं आहे मॉड्युलस. सो मॉड्युलस इज इक्वल टू याला डिनोट करतो आपण मॉड ऑफ झेड इज इक्वल टू R इन द स्क्वेअर रूट A² + B². करेक्ट. सो इज इक्वल टू बघा ए ची व्हॅल्यू आहे √3 सो √3 चा स्क्वेअर. बी ची व्हॅल्यू आहे -1 चा स्क्वेअर. सो इट इज इक्वल टू मी पेज थोडंसं डाऊन करतो. हां सो इट इज इक्वल टू हां √3 चा स्क्वेअर किती 3 -1 चा स्क्वेअर किती 1 बरोबर. 3 + 1 झालं 4. 4 कोणाचा स्क्वेअर आहे रे 2 चा म्हणजे 4 चा स्क्वेअर रूट किती झाला 2 आला. ओके. येस. नेक्स्ट आता आपल्याला फाइंड आउट करायचं आहे ॲम्प्लिट्यूड. सो ॲम्प्लिट्यूड थिटा इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे आपला टॅन इनवर्स B/A इज इक्वल टू टॅन इनवर्स हां बी ची व्हॅल्यू काय इथं मी परत वरती घेतो थोडंसं तुम्हाला दिसण्यासाठी. हां बी ची व्हॅल्यू -1 आणि ए ची व्हॅल्यू ओके ना. सो बी ची व्हॅल्यू -1 ए ची व्हॅल्यू √3. हां आपण कोणत्या क्वाड्रंटमध्ये येत रे वी आर इन अ फोर्थ क्वाड्रंट. फोर्थ क्वाड्रंटचा अलाइड अँगल फॉर्म्युला काय 2π - θ म्हणजे 2π - tan इनवर्स 1/√3 बरोबर आहे.
आता 2π तुम्ही ॲज अ 0 पण घेऊ शकता. ओके, ते पण करेक्ट आहे. किंवा आणखीन एक सांगतो तुम्हाला मी, कारण इथं 1/√3 जो आहे ना, 1/√3 ही स्टँडर्ड व्हॅल्यू आहे बघा. म्हणजे याचा अँगल तुम्हाला फाइंड आउट करता येईल. आता तुमच्यापैकी मला एका जणांनी सांगा, टॅनची व्हॅल्यू 1/√3, पुन्हा रिपीट करतो मी, टॅनची व्हॅल्यू 1/√3 कोणत्या अँगलला? 30 डिग्री. 30 टॅनची व्हॅल्यू 1/√3 ही 30 डिग्रीला असते. आणि 30 डिग्रीला रॅडियनमध्ये कसं लिहितात? येस, 30 डिग्रीला रॅडियनमध्ये π/6. येस, 30 डिग्री असतो π/6. अरे मी तुम्हाला काल टेबल लिहून दिला रे, त्याच्यावरती डिग्री रॅडियन दोन्ही पण मार्क करून दिलेत मी तुम्हाला. ओके, सो तुम्ही कन्फ्युजन करताय बघा, थोडं कन्फ्युजन होण्यासारखं नाही आहे. हां, हे स्टँडर्ड व्हॅल्यू डायरेक्टली आपल्या पाठ पाहिजेत. आपलं ट्रिग्नोमेट्री तसं होणारच आहे. ओके, सो 30 डिग्री काय असतो? π/6 असतो. करा सबस्ट्रॅक्शन. 6 × 2π 12π मायनस π/6. ओके, सो आपलं थिटा फायनल आन्सर किती येईल? 11π/6. येस, 11π/6. 11π/6. करेक्ट. हे झालं आपलं एक आन्सर. ठीक आहे. आता मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलंय बघा, किंवा मी इथं ऑर म्हणून लिहितो. एक स्टेप मला खाली घ्यायची आहे. ऑर म्हणून मी तुम्हाला इथं पुन्हा एकदा सांगतो बघा कसं येईल. जर सपोज तुम्हाला इथं 2π ची व्हॅल्यू मी तुम्हाला सांगितली, 2π आणि 0 एकाच ठिकाणी असतात, बरोबर. ऑर जर तुम्ही थिटाची व्हॅल्यू डायरेक्टली 2π म्हणजे 2π ची व्हॅल्यू जर आपण डायरेक्ट 0 जर घेतली तर आपला आन्सर काय होईल? -π/6 होईल. ओके ना. रिझन मी लिहितो बघा, कारण आपला 2π म्हणजेच काय असतो? 0 असतो. 0 आणि 2π एकाच पोझिशनला येतात. हे बघा, आपली क्वाड्रंट सिस्टीम जो स्टार्टिंगला, हे बघा दिसतंय तुम्हाला इथं, हे बघा 0 आणि 2π एकाच पोझिशनला आहे. मग 2π च्या जागेवर तुम्ही डायरेक्टली काय पुट करू शकता? 0. जर मी तिथं 0 जर पुट केला तर आपला आन्सर काय झालं? आपला आन्सर झालं इथं येस -π/6. आता बोथ आन्सर आर करेक्ट. तुम्ही 2π ला ॲज इट इज ठेवून जर तुम्ही 11π/6 आन्सर काढलं देन ऑल्सो करेक्ट, आणि -π/6 आन्सर आलं तुमचं तरी करेक्ट. ओके, सो दोन्ही केसमध्ये आपले आन्सर करेक्ट आहेत. समजलं हे? येस एव्हरीवन, सिंपल क्वेश्चन होता. नेक्स्ट नंबर 7. Yes, sir. नेक्स्ट नंबर 7. नंबर 7 आहे बघा 1+i झेड. इथं 3 बघा नंबर 7ला. मी तुम्हाला ते 4 एक्झाम्पल कंपॅरिझनमध्ये शिकवणार आहे. जर फक्त तुमच्याकडं रिअल नंबर किंवा इमॅजिनरी नंबर असेल तर कसं करायचं ते खूप सिम्पल आहे. सो टेक्स्टबुकमधला तो नंबर 8 आहे, आणि इथं मी त्याला आपल्या सिक्वेन्स नंबरमध्ये 7 टाकतो. सगळे क्वेश्चन कव्हर होणार आहेत, त्यामुळे काळजी नका करू. हे झालं 1+i. ओके, मला सांगा रे, दोन्ही पॉझिटिव्ह आहे. आता कोणता क्वाड्रंट? दोन्ही Second quadrant. फर्स्ट क्वाड्रंट. दोन्ही पॉझिटिव्ह. फर्स्ट क्वाड्रंट, बरोबर ना. सो वी हॅव झेड इज इक्वल टू काय लिहिणार मी इथं? a+ib. मग सांगा रे मला, a ची व्हॅल्यू किती? 1, आणि b ची पण व्हॅल्यू किती? i चा कोएफिशियंट किती रे इथं? काहीच नाही, म्हणजे -1. व्हेरी गुड. 1. a1 b1. ओके, हां, मला फर्स्ट फाइंड आउट करायचं आहे आता मॉड्युलस. मॉड्युलस इज इक्वल टू मॉड ऑफ झेड इज इक्वल टू r इज इक्वल टू इन द स्क्वेअर रूट a² + b². a ची व्हॅल्यू 1, 1चा स्क्वेअर. b ची व्हॅल्यू 1, 1चा स्क्वेअर, बरोबर. सो 1चा स्क्वेअर + 1चा स्क्वेअर म्हणजे 1 + 1. सो काय झालं आपलं फायनल आन्सर? r इज इक्वल टू रूटमध्ये 2. 1 + 1 2, 2चा स्क्वेअर रूट निघत नाही. ओके, हे झालं √2. आता मला फाइंड आउट करायचा अँगल. आपण पहिल्या क्वाड्रंटमध्ये आहे, सो डायरेक्ट इथं कोणता ॲल्डेड अँगलचा फॉर्म्युला नाही आपल्याला. ओके, सो ॲम्प्लिट्यूड किंवा आर्ग्युमेंट थिटा इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे? tan इनवर्स b/a. ठीक आहे. सो tan इनवर्स b ची व्हॅल्यू किती आहे? 1. a ची पण व्हॅल्यू किती आहे? 1. सो काय झाला? हा tan इनवर्स 1 झाला. सांगा tan ची व्हॅल्यू 1 कोणत्या अँगलला? आताच रिपीट झालं बघा 2-3 वेळेस.
टॅनची 45. 45ला रॅडियनमध्ये कसं लिहू मी? Pi by 6. 5 बाय किती? 6 का 4? कन्फ्युजन करताय तुम्ही? 4. 5 बाय 4. 4. 5 by 4. 5 बाय 4. तुम्हाला लिहून देऊ का मी इथं एकदा? काल मी तुम्हाला लिहून दिलं तर मला वाटतं तुम्ही पाठ करून येताल बघा ते सगळं काही, किंवा तुमच्या समोर पण असेल. हां, डिग्री रॅडियन काल लिहून दिलेलं आहे मी. ठीक आहे, डिग्री आणि रॅडियन. डिग्री 0, रॅडियन 0. डिग्रीमध्ये 30 डिग्री, रॅडियनमध्ये तो असतो पाय बाय 6. डिग्रीमध्ये 45 डिग्री, रॅडियनमध्ये तो असतो पाय बाय 4. डिग्रीमध्ये 60 डिग्री, रॅडियनमध्ये तो असतो पाय बाय 3. करेक्ट. डिग्रीमध्ये 90 डिग्री, रॅडियनमध्ये तो असतो पाय बाय 2. ओके. डिग्रीमध्ये 180 डिग्री, तो रॅडियनमध्ये असतो पाय. जो पाय यूज करतो ना आपण, तो ॲक्च्युअलमध्ये 180 डिग्री आहे, रॅडियनमध्ये तो पाय असतो. नेक्स्ट, डिग्रीमध्ये 270, रॅडियनमध्ये तो किती असतो? 3 पाय अपॉन 2. नेक्स्ट, डिग्रीमध्ये 360, रॅडियनमध्ये तो असतो 2 पाय. ओके. सो हे स्टँडर्ड व्हॅल्यूज आहे काही. ह्या मी तुम्हाला पहिल्या चॅप्टरमध्ये पण सांगितलं होतं कशा कन्वर्ट करायच्या, डिग्री टू रॅडियन, रॅडियन टू डिग्री, रॅडियन टू डिग्री. ओके. सो इथं मी लिहिल्यात बघा, माझ्यासोबत तुम्ही लिहिल्या असतील असं मला वाटतंय. राईट ना, लक्ष मध्ये जातं हे? ठीक आहे. आता नेक्स्ट 1 प्लस आपला सिक्वेन्स नंबर 8 पुस्तकातला 9 आहे. 1 प्लस √3i झेडची व्हॅल्यू. कॉम्प्लेक्स नंबर आला झेडने दाखवायचा. 1 प्लस √3i. ठीक आहे. हां, दोन्ही प्लस आहे. कोणता क्वाड्रंट आहे? फर्स्ट. First quadrant. फर्स्ट क्वाड्रंट. फर्स्ट क्वाड्रंट. ठीक आहे. आता वी कॅन राईट हिअर, वी हॅव झेड इज इक्वल टू ए प्लस आय बी. सांगा मग ए ची व्हॅल्यू किती? दोन्ही जर मी कम्पेअर केलं तर रिअल नंबर आहे आपला 1, आणि बी ची व्हॅल्यू किती रे सांगा? √3. येस. फर्स्ट मला फाइंड आउट करायचं आहे मॉड्युलस. मॉड्युलस मॉड ऑफ झेड इज इक्वल टू आर इज इक्वल टू इन द स्क्वेअर रूट ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. ठीक आहे. ओके. हां, सो आपल्याला आता आर फाइंड आउट करायचा आहे. सो आर इन द स्क्वेअर रूट. हां, ए किती आहे? 1. सो 1चा स्क्वेअर. बी किती आहे? √3. सो √3चा स्क्वेअर. आर इज इक्वल टू झाला 1चा स्क्वेअर 1, √3चा स्क्वेअर 3. सो आर इज इक्वल टू 1 प्लस 3 किती? 4, आणि 4चा स्क्वेअर रूट 2. सो आरचा आपला आन्सर आलं 2. बरोबर आहे. नेक्स्ट, आता आपल्याला फाइंड आउट करायचं इथं थिटा, दॅट इज ॲम्प्लिट्यूड. सो ॲम्प्लिट्यूड इज इक्वल टू, म्हणजे थिटा इज इक्वल टू टॅन इनवर्स बी अपॉन ए. सो इट इज इक्वल टू टॅन इनवर्स बी ची व्हॅल्यू किती आहे? √3. ए ची व्हॅल्यू किती आहे? 1. बरोबर. म्हणजे काय झालं बघा, हे टॅन इनवर्स √3 झाला फक्त ब्रॅकेटमध्ये, कारण डिनॉमिनेटरला 1 असेल तर आपण तो लिहित नाही, है ना. ओके. चला, तुमच्यापैकी मला आता एकाने सांगा की टॅनची व्हॅल्यू √3 म्हणजे रूटमध्ये 3 कोणत्या अँगलला रे? 60. 60. 60. करेक्ट. 60 डिग्रीला आता मी रॅडियनमध्ये कसं लिहू? 60 डिग्री इज इक्वल टू, अभी इथं वरती आहे बघा, 60 Pi by 3. पाय बाय 3. व्हेरी 5 गुड. by 3. यस. सो आपला आन्सर काय झालं? हे पाय बाय 3. थिटा इज इक्वल टू पाय अपॉन 3. ओके, हे झालं माझं आन्सर. नेक्स्ट, पुस्तकातला 10 नंबरचा क्वेश्चन आहे, आपला सिक्वेन्स नंबर 9. सो क्वेश्चन है झेड इज इक्वल टू 1 प्लस 2i ब्रॅकेट स्क्वेअर 1 प्लस 2i ब्रॅकेट स्क्वेअर इंटू 1 मायनस आय. आता इथं तुम्हाला डायरेक्टली झेड इज इक्वल टू ए प्लस आय बीच्या फॉर्ममध्ये दिलेलं नाही आहे.
सो अगोदर मला हे ए प्लस आय बीच्या फॉर्ममध्ये आणायचं इक्वेशन. सो काय करावं लागेल, मला अगोदर याला सॉल्व करावं लागेल. ओके, इथं 1 + 2y ब्रॅकेट स्क्वेअर आहे, म्हणजे इथं काय मला यूज करावं लागेल रे, ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर. का असतो फॉर्म्युला, 1चा स्क्वेअर 1, बरोबर ना, ए स्क्वेअर प्लस 2ab. हां, 2ab म्हणजे 2 × 2 काय आलं हे 4i प्लस बी स्क्वेअर म्हणजे 2iचा स्क्वेअर, किती 2चा स्क्वेअर 4, आयचा स्क्वेअर आय स्क्वेअर, आणि याला मल्टिप्लिकेशनमध्ये कोण आहे 1 - आय, बरोबर. 1 minus. हो, सो इथं काय राहील बघा, 1 + 4i + 4 आय स्क्वेअरची व्हॅल्यू -1, ठीक आहे, आणि याला मल्टिप्लिकेशनमध्ये आहे 1 - आय. सो इट इज इक्वल टू, हां इथं झालं बघा 1 + 4i, हे +4 × -1 किती -4, मल्टिप्लिकेशनमध्ये आहे 1 - आय. आता रिअल नंबर काय राहील बघा, इथं 1 होता आणि इथं -4 आहे. 1 - 4 किती, 1 - 4 -3 -3. प्लस 4i, आणि मल्टिप्लिकेशनमध्ये इथं 1 - आय, करेक्ट. आता ह्या दोन ब्रॅकेटचं मला करायचं आहे मल्टिप्लिकेशन. ह्या दोन ब्रॅकेटचं मला करायचं आहे मल्टिप्लिकेशन, ठीक आहे ना. वाटलंच तुम्ही हा ब्रॅकेट अगोदर घ्या, म्हणजे तुम्हाला थोडी आणखीन सिम्पल करायचे असतील तर 1 - आयला मी आधी लिहिलं आणि इथं लिहिलं -3 + 4i. करा मल्टिप्लिकेशन. अगोदर 1 ने मल्टिप्लाय होईल त्या ब्रॅकेटला, म्हणजे -3 + 4iला, ओके ना. त्यानंतर -i ने मल्टिप्लाय होईल सेम ब्रॅकेटला, -3 + 4i. करा मल्टिप्लिकेशन. 1 × -3 -3 प्लस 1 × 4i 4i मायनस, आणि हा मायनस प्लस 3 × i झाला हा 3i, बरोबर. मायनस प्लसचं मल्टिप्लिकेशन मायनस, 4 ॲज इट इज, i × i आय स्क्वेअर. सो इट इज इक्वल टू काय होईल बघा, हा -3, 4i + 3i काय झाला 4i + 3i 7i, ॲडिशन यस 4, आय स्क्वेअरची व्हॅल्यू -1. सो वी गेट हिअर -3 + 7i मायनसचं मल्टिप्लिकेशन, मायनसचं मल्टिप्लिकेशन प्लस हां +4. सो इथं काय झालं बघा आपल्याकडं, की माझ्याकडं रिअल नंबर आला +4 आणि -3. सो 4 - 3 किती +1. व्हेरी गुड. सो आपल्याकडं कॉम्प्लेक्स नंबर जो आला झेड, तो आला 1 + 7i, हा नंबर आला आहे. ओके, सिम्प्लिफाय केला आपण त्याला. आता हा नंबर जो आला आहे आपल्याला, ह्या नंबरचा आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. येस, मॉड्युलस अँड ॲम्प्लिट्यूड. सो नाव वी हॅव, सो यू कॅन राईट हिअर झेड इज इक्वल टू काय, इथं आपला a + IB. मग सांगा a ची व्हॅल्यू किती 1, b ची व्हॅल्यू किती 7. सो फर्स्ट मॉड्युलसला डिवाइड करतो आपण, मॉड ऑफ झेड इज इक्वल टू r इज इक्वल टू इन द स्क्वेअर रूट a स्क्वेअर + b स्क्वेअर. सो इज इक्वल टू a स्क्वेअर म्हणजे 1चा स्क्वेअर 7चा स्क्वेअर b आहे ना. हां, हे बघा रे, दोन्ही प्लस आले, ते दोन्ही प्लस म्हणजे कोणता क्वाड्रंट, फर्स्ट क्वाड्रंट. येस. 1चा स्क्वेअर 1, 7चा स्क्वेअर 49, म्हणजे किती झालं हे 50, बरोबर ना. हां, 50 कसा लिहू शकतो रे आपण, 50ला असं 5 येस, म्हणजेच कसं 2 × 25 आणि 25चा स्क्वेअर रूट 5. सो 5√2 हा झाला r, करेक्ट. आता थिटा फाइंड आउट करायचा आहे मला, म्हणजे ॲम्प्लिट्यूड. सो ॲम्प्लिट्यूड थिटा इज इक्वल टू tan इनवर्स b/a. सो इट इज इक्वल टू tan इनवर्स, हां b ची व्हॅल्यू किती आहे 7, a ची व्हॅल्यू किती आहे 1, म्हणजेच की झाला आपला आन्सर थिटाचा फायनल tan इनवर्स 7. ओके ना, tan इनवर्स 7 हे झालं माझा आन्सर. कारण 7 ही आपली स्टँडर्ड व्हॅल्यू नाही आहे, सो याला ॲज इट इज ठेवा. ओके, सो tan इनवर्स 7 इज द माय फायनल आन्सर. आता जो एक क्वेश्चन राहिला होता मला, तो तुम्हाला सांगायचं. थोडंसं मी कंपॅरिझनमध्ये तुम्हाला तो क्वेश्चन घेतो बघा. आता तुम्हाला समजा असे नंबर दिलेत, ठीक आहे. समजा क्वेश्चन नंबर मी 10, पण याच्यामध्ये मी टोटल 4 एक्झाम्पल घेतो, ठीक आहे ना. समजा फर्स्ट एक्झाम्पल यामध्ये झेड इज इक्वल टू तुम्हाला 3 दिला आहे फक्त. सेकंड एक्झाम्पल झेड इज इक्वल टू समजा तुम्हाला दिला आहे -5.
थर्ड एक्झाम्पल समजा तुम्हाला झेड इज इक्वल टू दिला आहे +2i आणि फोर्थ एक्झाम्पल समजा तुम्हाला झेड इज इक्वल टू दिला आहे कन्सिडर करा -5i. आता या 4 एक्झाम्पलमध्ये काय आहे बघा, फक्त एकच नंबर प्रेझेंट आहे. येतं लक्षात तुमच्या ह्या 4 एक्झाम्पलमध्ये एकच नंबर प्रेझेंट आहे. म्हणजे पहिल्या 2 एक्झाम्पलमध्ये रिअल नंबर आहे बरोबर, याच्यामध्ये इमॅजिनरी नंबर 0 आहे. आणि तिसऱ्या आणि चौथ्या एक्झाम्पलमध्ये इथं 2i आणि -5i म्हणजे इमॅजिनरी नंबर प्रेझेंट आहे आणि काय ॲब्सेंट आहे बघा, इथं रिअल नंबर ॲब्सेंट आहे. ओके, असं जर असेल तर असे नंबर्स कोणत्याही क्वाड्रंटमध्ये येत नाहीत, तर ते नंबर डायरेक्टली कुठं येतात, दॅट नंबर आर डायरेक्टली ऑन अ ॲक्सिस. येत्या लक्षामध्ये डायरेक्टली ते ॲक्सिसवरती येणार आहेत बरोबर. आता कोण कुठं येईल हे मी तुम्हाला लगेच सांगतो बघा. तुम्हाला त्याचा अंदाज पण आला असेल तुमच्यापैकी बऱ्याच जणांना की हे आन्सर कुठं येणार आहेत. ओके, मी इथं क्वाड्रंट सिस्टीम पुन्हा ड्रॉ करतो. ओके, लाईन थोडी तिरकी झाली माझ्याकडून. हां, हा एक्स आहे, दॅट इज आवर रिअल ॲक्सिस. हा आपला वाय, दॅट इज इमॅजिनरी ॲक्सिस बरोबर. अँगल सांगा, अँगलला मी थोडा वेगळा पेन वापरतो. हां, इथं किती अँगल असतो आपला 0. ओके, रॅडियनमध्ये लिहितो. इथं किती अँगल असतो आपला π/2. इथं अँगल किती असतो π. इथं अँगल काय असतो रे 3π/2 आणि परत इथं अँगल किती आला 2π म्हणजे 360. आता मला हे बघा, रिअल नंबर आपण आर्गन डायग्राम पण बघितलं बघा लास्ट लेक्चरला. सो रिअल नंबर आपण कुठं रिप्रेझेंट करतो, रिअल ॲक्सिसवरती. ओके ना. आता आपल्याला ॲक्सिस कसं रीड करायचं, ॲक्सिसवरती पॉईंट कसे मार्क करायचे हे तुम्हाला 10वीपर्यंत ऑलरेडी झालेलं आहे. आता मला सांगा झेड इज इक्वल टू 3 कुठं येईल रे ह्या याच्यामध्ये. अगोदर मला सांगा झेड इज इक्वल टू 3 हा रिअल नंबर आहे का इमॅजिनरी नंबर आहे. रिअल नंबर. रिअल नंबर. रिअल नंबर आहे बरोबर ना. पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे. पॉझिटिव्ह. व्हेरी गुड, पॉझिटिव्ह आहे बरोबर ना. सो हे बघा, रिअल नंबर कोणत्या ॲक्सिसवरती यायला पाहिजे, रिअल ॲक्सिसवरती. हा जो एक्स ॲक्सिस दिसतोय ना तुम्हाला, हा आपला रिअल ॲक्सिस आहे बरोबर आणि तो पॉझिटिव्ह आहे. सो आपल्याला माहिती आहे बघा, एक्सच्या पॉझिटिव्ह व्हॅल्यू इकडे असतात म्हणजे राईट साईड ऑफ द एक्स ॲक्सिस आणि निगेटिव्ह व्हॅल्यू कुठे असतात, लेफ्ट साईडला असतात. म्हणजे तुमचा झेड इज इक्वल टू 3 अप्रॉक्सिमेटली कुठे येईल, मी तुम्हाला मार्क करून दाखवतो बघा. इथं आपला झेड इज इक्वल टू अप्रॉक्सिमेट, हा मी अप्रॉक्सिमेट म्हणतोय, इथं येईल का हा पॉईंट झेड, हा तुमचा असेल बघा झेड इज इक्वल टू 3 बरोबर ना. रिअल नंबर आहे म्हणून इकडे आला. कोणत्या साईडला आला, पॉझिटिव्ह म्हणून पॉझिटिव्ह साईडला आला. आता सेकंड एक्झाम्पल, झेड इज इक्वल टू -5 कुठं येईल रे हा. अगोदर मला सांगा -5 हा रिअल नंबर आहे का इमॅजिनरी नंबर आहे. रिअल. 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 पॉझिटिव्ह का निगेटिव्ह. 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 म्हणजे तू कुठे येईल बघा, रिअल ॲक्सिसला बट निगेटिव्ह साईडला. म्हणजे सपोज तू इथं येईल बरोबर ना. करू मार्क मी इथं अप्रॉक्सिमेट झेड इज इक्वल टू -5. ओके ना, समजलंय. ओके, आता पुढचा नंबर 3, झेड इज इक्वल टू +2i. हां सांगा, झेड इज इक्वल टू +2i कोणता नंबर आहे हा, रिअल का इमॅजिनरी. 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 पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे. पॉझिटिव्ह. पॉझिटिव्ह. मग मला सांगा, तो पॉझिटिव्ह वाय ॲक्सिसला येईल का निगेटिव्ह वाय ॲक्सिसला येईल रे. पॉझिटिव्ह. पॉझिटिव्ह वाय ॲक्सिस. मार्क करू का मी त्याला अप्रॉक्सिमेट. समजा तो पॉईंट इथं असेल अप्रॉक्सिमेट. हा हे सगळं झेड इज इक्वल टू समजा इथं 2 आहे. मी तुम्हाला डायरेक्ट आन्सर सांगणार आहे बघा. इथं आन्सर काय येणार आहेत, कॅल्क्युलेशनची पण गरज नाही पडणार आपल्याला. ओके, आता लास्ट राहिला झेड इज इक्वल टू -5i. झेड इज इक्वल टू -5i कोणता नंबर आहे हा, इमॅजिनरी नंबर. कुठं येईल हा इमॅजिनरी नंबर, निगेटिव्ह ॲक्सिसला. समजा अप्रॉक्सिमेटली तो नंबर इथं आहे माझा. ओके, झेड इज इक्वल टू -5i. या सगळ्या नंबरचं मला काय फाइंड आउट करायचं आहे, हे जे मी 4 पॉईंट मार्क केले ना इथं. ओके, झेड इज इक्वल टू 3, -5, 2i, -5i यांचं मला फाइंड आउट करायचं आहे मॉड्युलस आणि ॲम्प्लिट्यूड. ओके, मी एक एक्झाम्पल तुम्हाला इथं सॉल्व करून दाखवतो. मॉड्युलससाठी अँगल तर तुम्हाला डायरेक्टली भेटणार आहेत. ठीक आहे, समजा पहिलं एक्झाम्पल आहे. ओके, त्याच्यामधलं पहिलं एक्झाम्पल काय आपलं, झेड इज इक्वल टू 3 आहे. ओके, सो वी हॅव झेड इज इक्वल टू काय असतं इथं, a+ib बरोबर ना. सो एची व्हॅल्यू आपली 3 आहे, बीची व्हॅल्यू किती आहे, इमॅजिनरी नंबर नाही म्हणजे बीची व्हॅल्यू झाली 0.
बरोबर ना, इमॅजिनरी नंबर याच्यामध्ये. सो बीची व्हॅल्यू 0 झाली. पहिल्यांदा मला काय फाइंड आउट करायचं आहे, मॉड्युलस. हां, मॉड्युलसचा फॉर्म्युला काय माझा, मॉड ऑफ झेड इज इक्वल टू आर इज इक्वल टू इन द स्क्वेअर रूट ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. सो इट इज इक्वल टू इन द स्क्वेअर रूट, एची व्हॅल्यू किती आहे 3, 3चा स्क्वेअर, बीची व्हॅल्यू किती आहे 0, 0चा स्क्वेअर 0, 3चा स्क्वेअर 9 बरोबर, आणि 9चा स्क्वेअर रूट काय येईल परत 3. काय आला आर माझा 3, आणि आपला नंबर काय होता कॉम्प्लेक्स नंबर 3. सो सिंगल नंबर ज्यावेळेस येईल ना, रिअल येऊ द्या किंवा इमॅजिनरी नंबर येऊ द्या, ओके. सो तुमचं आरची व्हॅल्यू तोच नंबर येणार आहे, पण तो नंबर ऑलवेज पॉझिटिव्ह असतो. आपण एवढे सगळे एक्झाम्पल सॉल्व्ह केले, मला सांगा रे आर कुठं निगेटिव्ह आला का आपला मॉड्युलस, नाही, मॉड्युलस ऑलवेज पॉझिटिव्ह असतो, बरोबर ना, मॉड्युलस ऑलवेज पॉझिटिव्ह. सो आरची व्हॅल्यू किती आली बघा आपली 3 आली, आणि कॉम्प्लेक्स नंबर पण 3 होता. आता अँगल काढण्यासाठी फॉर्म्युला वगैरे वापरायची गरज नाही डायरेक्ट. सो तुम्हाला डायरेक्टली सांगा अँगल किती येईल याचा, ॲम्प्लिट्यूड थिटा इज इक्वल टू, फॉर्म्युला वापरायची गरज नाही, डायरेक्ट सांगा अँगल किती येईल. झेड इज इक्वल टू 3 कुठे आहे बघा, इथं दिसला का सगळ्यांना, हा दिसला ना, पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस वरती झेड इज इक्वल टू 3 म्हणजे आपला रिअल ॲक्सिस. त्या पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिसचा अँगल किती येईल, 0. व्हेरी गुड, व्हेरी गुड. सो अँगल किती झाला त्याचा 0. हे झालं माझं कम्प्लीट आन्सर. 0 डिग्री, डिग्रीमध्ये लिहा किंवा रॅडियनमध्ये लिहा, बरोबर. ओके, आता लॉजिकली मला सांगायचे तुम्ही राहिलेले तिन्ही आन्सर. हां, मी परत इथं आलो. ओके, तुम्ही मला आता तिन्ही आन्सर सांगणार आहे लॉजिकली. पहिलं समजलं ना तुम्हाला, झेड इज इक्वल टू जर माझा 3 होता, मी इथंच एक कॉलम तयार केला असतं बघा, पण सांगा तुम्ही मला ओरली सांगा अगोदर. झेड इज इक्वल टू ज्यावेळेस माझा 3 होता, तर माझं मॉड्युलसचा आन्सर किती आलं 3, आणि अँगल काय आला बघा 0, कारण तो पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिसवर आहे. सो अँगल 0 आला. आता सेकंड एक्झाम्पल आहे झेड इज इक्वल टू -5. मला सांगा झेड इज इक्वल टू -5 याचं मॉड्युलस किती येईल, म्हणजे आर किती येईल, आर 5. करेक्ट, आर आला 5. व्हेरी गुड. आणि थिटा किती येईल रे, अँगल, अँगल किती येईल, निगेटिव्ह एक्स ॲक्सिसला आहे ना, निगेटिव्ह एक्स ॲक्सिसचा अँगल किती, हा किती अँगल, हा निगेटिव्ह एक्स ॲक्सिस पाय, करेक्ट, पाय. सो आन्सर काय झालं बघा, आरची व्हॅल्यू आली 5 आणि अँगल किती झाला तुमचा पाय. पुढचं एक्झाम्पल, झेड इज इक्वल टू 2i. हा बा इथं 2i आपण मार्क केलेला आहे, बरोबर. मग झेड इज इक्वल टू 2i याची मला आरची व्हॅल्यू सांगा काय येईल, आर 2. करेक्ट, आर आला 2. व्हेरी गुड. आणि अँगल किती येईल, पॉझिटिव्ह ॲक्सिसचा अँगल किती आहे, π/2. सगळ्यांना समजते का रे, सिंगल नंबर जर खूप सिंपल होऊन गेलंय, समजलं ना सगळ्यांना. ओके, हो, हे मी तुम्हाला डायरेक्ट शॉर्टकटनी सांगू राहिलो आन्सर, पण तुम्हाला थिअरी पेपरला जसं आपण सॉल्व्ह करतो तसं सॉल्व्ह करायचं आहे, ओके. आणि आता पुढचं एक्झाम्पल आहे -5i. -5i आपला निगेटिव्ह वाय ॲक्सिसला आहे, बरोबर ना. मग सांगा याची आरची व्हॅल्यू काय येईल, आर 5. अँगल थिटा किती, 3π/2. व्हेरी गुड. समजलं ना तुम्हाला मग. ओके, आता इथं मी डायरेक्टली एक टेबल तयार करून आन्सर लिहितो, पण तुम्हाला सॉल्व्ह कसं करायचं हे बघा. इथं मी त्यासाठी पहिलं एक्झाम्पल तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवलं. झेड इज इक्वल टू 3 घेतला, a + ib a3b0, बरोबर. असं तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे थिअरी एक्झामसाठी. हां, शॉर्टकट चालत नाही थिअरी एक्झामला, हे सगळं CET वगैरेसाठी शॉर्टकट तुम्ही लिहू शकता, ओके. सो इथं मी डायरेक्टली तुम्हाला टेबल तयार करून देतो बघा आन्सरचा, तुम्हीच सांगणार आहे मला परत. हां, सो इथं होता आपला कॉम्प्लेक्स नंबर. पहिला कॉलममध्ये मी लिहितो कॉम्प्लेक्स नंबर, दुसऱ्या कॉलममध्ये लिहितो मी मॉड्युलस म्हणजे आर किंवा मॉड ऑफ झेड, ठीक आहे. आणि तिसऱ्या कॉलममध्ये लिहितो मी ॲम्प्लिट्यूड, दॅट इज थिटा. सो एक्झाम्पल मी काय काय घेतले होते ते पुन्हा कॉपी करतो मी. झेड इज इक्वल टू 3, झेड इज इक्वल टू -5. इथं मी लिहितो पहिलं एक्झाम्पल होतं झेड इज इक्वल टू 3, सेकंड एक्झाम्पल आहे झेड इज इक्वल टू -5, थर्ड एक्झाम्पल आहे झेड इज इक्वल टू 2i, आणि चौथं एक्झाम्पल मी घेतलं होतं झेड इज इक्वल टू -5i, ओके. हां, आता थोडं स्पीडअपमध्ये सांगा. पहिल्या एक्झाम्पलचा आर किती रे,
3 आणि थिटा किती 0 ओके. दुसऱ्या एक्झाम्पलचा आर किती 5 5 आणि थिटा किती 5 5 पाय. पाय म्हणजे 180 डिग्री हा डिग्रीमध्ये. हा तिसऱ्या एक्झाम्पलचा आर किती 2 2 आणि थिटा 5 by 5/2 90 डिग्री. आणि लास्ट एक्झाम्पलचा आर किती 5 आणि थिटा 3 pi by 2 3π/2. ओके. सो दिस इज ऑल अबाउट मॉड्युलस अँड अँप्लिट्यूड ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. समजलं का तुम्हाला? सगळ्या टाईपचे क्वेश्चन्स आपण कव्हर केले. कसं फाइंड करायचं, आधार अँगल कसे घ्यायचे, ठीक आहे. सिंगल नंबर आले तर खूप सिंपल होतो प्रॉब्लेम. समजलंय? ओके. सो आत्ता पण आपलं झालंय बघा. उद्या तुमचा मेगा टेस्ट राहील. मेगा टेस्टचा सिलेबस आपलं आजपर्यंत जेवढं झालंय, ठीक आहे ना. सो तेवढा सिलेबस आजपर्यंत नाही, सॉरी गुरुवारपर्यंत आपलं जेवढं झालंय तेवढ्या सिलेबसवरती आपली टेस्ट होईल. आपले मॅथचे 50 क्वेश्चन असणार आहेत. एक क्वेश्चन 2 मार्काला, जसे ॲक्च्युअल CET मध्ये असतं तसंच. ओके. सो टोटल 100 मार्काचा मॅथचा पेपर राहील. फिजिक्स 50 आणि केमिस्ट्री 50 मार्काला, म्हणजे टोटल 200 मार्क्सचा पेपर असेल. तिथं बायोलॉजीचं सेक्शन जरी आलंय ना, तर बायोलॉजीचा क्वेश्चन पेपर इथं आपण अपलोड करत नाही का. सो बायोलॉजीचे कुठं टिक वगैरे करत नका जाऊ. सो आपलं फक्त फिजिक्स केमिस्ट्री मॅथ तुम्ही सॉल्व करत चला. एक 2 मिनिट थांबा, मला अटेंडन्स घेऊ द्या.